सत्ताधारी पक्षानं त्यांचा विरोध जाहीर केला की नुसतं 6 वर्षात सध्या राहिलं आणि त्यामुळे गंभीर होते त्यामुळे होतो आणि अन्य पक्ष जे आहेत ऑफिसचे ते सगळे काही तिथे होते तरी आम्ही सगळे मिळून 2-3 गावांची चर्चा केली आणि एका पक्षासाठी ते शिवसेनेची एकेकाळी सुप्रीम कोर्ट जे हायकोर्ट ते त्यांनी जज दिली त्याचा भाव आम्ही मानले 6 वर्षाच्या मुख्यमंत्र्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं की मला सुचवलं की हे जे ओरिजिनल आहे अशा सत्ताधारी पक्षाने तरतुदी दिली त्या ओरिजिनलला तुम्ही लोकांनी मदत करावी सत्या मतदारांनी आपल्या राज्यपालाला मतदान करावं ही विनंती त्यांनी मला केली आणि नंतर कळलं मला उद्धव ठाकरे नाही केली. त्यांनी सांगितलं शक्य नाही. नंतर मला कोणतं विचारलं का शक्य नाही ते शक्य नाही सरळ सरळ आहे की आमच्या विचाराचे नाहीत. पण त्याहीपेक्षा ते झारखंडला राज्यपाल होते. झारखंडला राज्यपाल असताना झारखंड हे राज्य आदिवासींचं राज्य आहे. आदिवासींची संख्या सर्वत्र तिथं जास्त आहे. तिथं मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे काही वर्ष आहेत. त्यांचं एक केस झाली. त्या केसच्या संबंधी किंवा अन्य कामासाठी सोरेन मुख्यमंत्री हे राजभवनमध्ये राज्यपालांना भेटायला गेले आणि तिथे ते भेटायला गेल्याच्यानंतर ह्या ज्या एजन्सी असतात CBI, ED त्यांना त्या ठिकाणी पाचारण केलं कुणी केलं माहिती नाही. पण ते सगळे आले आणि राजभवनला राज्यपालांच्या समोर मुख्यमंत्र्यांना अटक केली. असं ऐतिहासिक उदाहरण कधी यापूर्वी घडलं. मुख्यमंत्री सांगत होते की राजभवनात मला अटक करू नका, मी बाहेर येतो, रस्त्यावर अटक करा, माझ्या ऑफिसमध्ये येतो तिथं अटक करा, माझ्या घरी येतो तिथं अटक करा, पण राजभवनात करू नका. पण असे जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि उमेदवार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यपालांच्या राजभवनामध्ये मुख्यमंत्र्यांना अटक केली गेली. याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचं हे धडधडीत उदाहरण आहे. आणि म्हणजे अशांच्याकडे अशांच्यासाठी मताची अपेक्षा करणं आम्हाला योग्य वाटत नाही. मला माहिती आहे मतांची संख्या माहिती आहे. मतं एकंदर जी आहेत राज्यसभा आणि लोकसभेची ती आमची कमी आहेत. त्यामुळे त्याच्या निर्णयाची चिंता आम्हाला नाही. पण तत्व म्हणून सुद्धा
उद्धव साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची जी विनंती होती ती स्वीकारणं शक्य नाही आणि त्याची कारवाई मी आपल्याला सांगितलेली आहे. ठीक है. आपसे मुख्यमंत्री साहब ने कांटेक्ट किया, आज भी उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि महाराष्ट्र के राज्यपाल रहे हैं सीपी राधाकृष्णन और उनको वोट करना चाहिए एनसीपी शरद पवार ग्रुप को. आपको फोन किया था और उन्होंने कहा कि आपसे रिक्वेस्ट की. ये तो मैंने कहा शुरू है ना कि भाई मुझे देवेंद्र फडणवीस का टेलीफोन आया था और उन्होंने रिक्वेस्ट की कि जो उनका कैंडिडेट है वो यहाँ के राज्यपाल है और महाराष्ट्र का राज्यपाल होने के बाद हम सब लोगों को उन्हें मदद करनी चाहिए. वो करिए कि जिसका स्वीकार करना हमें पॉसिबल नहीं था. संजय राऊतांनी सांगितलं आमच्यात चर्चा झाली नाही म्हणून निर्णय घेतला. हे आमच्याच आमचा त्यांचा निर्णय एकच आहे. पवारसाहेब, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतदान जे आहे ते गोपनीय गुप्तता आहे. अशा वेळेस एनडीएकडे आवश्यक संख्याबळ आहे, तरी तुम्हाला असं वाटतं का की गुप्त मतदान असल्यामुळे तुमच्या उमेदवारांचे विजयाचे किती चान्सेस असं आहे की मतांची संख्या जर बघितली राज्यसभा लोकसभा तर ती आमच्यापेक्षा त्यांची जास्त आहे. त्यामुळे बाकीचे उद्योग आम्ही काही करत बसणार नाही आणि त्या चौकशीच्या बाहेर जाणार नाही. आमची जी मतं आहेत ती आमची ठरलेली मतं जी आम्ही द्यायचा निर्णय घेतला त्यांना पडतील. दुसरीकडचं काय होईल हे त्यांचं त्यांनी बघावं. याला जोडून एक असा प्रश्न आहे की दोन्ही उमेदवार हे दक्षिणेतले आहेत. अशा वेळेस जे रेड्डी जे इंडिया अलायन्सचे उमेदवार आहेत त्यांचा तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांशी जवळचा संबंध आहे. असं पाहता इंडिया अलायन्स मध्ये जे खासदार आहेत किंवा जे बाहेरचे खासदार आहेत अशा सगळ्यांना एकत्रित काही आवाहन केलं जाणार आहे का इंडिया अलायन्स कडून? अजून तरी काय आम्ही याच्यावर चर्चा केली नाही. निवडणुकीला थोडा वेळ आहे, उद्या गेल्यानंतर पुन्हा त्याचा विचार करू. पण आम्हाला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की आमची स्ट्रेंथ किती आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं त्याच्यापेक्षा काही वेगळा निकाल या ठिकाणी लागेल अशा समजुतीचा निर्णय आहे. सगळ्याच जे पराभूत उमेदवार होते त्यांना आज बोलवण्यात आलेलं होतं. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या या सगळ्या समस्या सांगितल्या. राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. आता या मोर्चामध्ये तुम्ही सुद्धा उतरत आहात. कशा पद्धतीनं येत्या काळामध्ये तुम्ही या सगळ्या मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरणार आहात किंवा निवडणूक आयोगाला धारेवर? आम्ही सरकारचा विचार करत नाही, आम्ही निवडणूक आयोगाचा विचार करतो. आणि म्हणून आपण बघितलं असेल गेल्या आठवड्यामध्ये 300 खासदार रस्त्यावर उतरले आणि आम्ही सगळ्यांनी मोर्चा काढला इलेक्शन कमिशनवर. तिथं आम्हाला अटक केली गेली. त्यांना जे काही आमचं म्हणणं होतं ते आम्ही त्या ठिकाणी आधी कळवलेलं होतं. आज बिहारमध्ये राहुल गांधींचा दौरा चालू आहे. जे फीडबॅक आम्हाला मिळतं आहे की प्रचंड प्रतिसाद आहे आणि बिहार राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीचं राज्य आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण माझं आपल्या देशाने अनेक वर्षातलं की आर्थिकदृष्ट्या अडचणीचं असेल तिथे काही प्रश्न असतील, पण राजकीयदृष्ट्या बिहार हे राज्य अत्यंत जागृत होते. तुम्ही बघितलं असेल चंपारणीचा सत्याग्रह गांधींनी तिथून केला. जयप्रकाश नारायणांनी इमर्जन्सीच्या काळामध्ये पहिलं सत्याग्रहण संघर्ष बिहारमध्ये केलं. त्या राज्यामध्ये कर्पूरी ठाकूर किंवा असे अनेक नेते होते की जन्मच त्यांच्या फाशीची होतं.
आणि आज मतांच्या प्रश्नाबद्दल जो इश्यू निर्माण झालेला आहे आणि इलेक्शन कमिशन त्याच्यामध्ये स्वच्छ भूमिका घेत नाही, त्याच्याबद्दलचा विचार ठिकठिकाणी मांडायचं ठरवलं आणि त्याची सुरुवात बिहारपासून झालेली आहे. त्याचा प्रतिसाद बघता हा कार्यक्रम सर्व देशामध्ये हा घेतला जाईल. प्रश्न एकच आहे की निवडणूक आयोग ही स्वतंत्र इन्स्टिट्यूशन आहे, तिची एक त्याचं जे कॅरेक्टर आहे ते कॉन्शियसली जतन करण्याची जबाबदारी त्यांच्या असताना ती झाली नाही असे तक्रार लोकांची आहे. तो आज बिहार के भीतर जिस तरीके से SIR के मुद्दे पर विपक्ष लामबंद है, लेकिन दूसरी तरफ सरकार कह रही है कि पार्टी हमारी ही सरकार बनेगी और हम वहां पर काम कर रहे हैं. आज भी प्रधानमंत्री बिहार जाकर आए. ठीक है, वो तो कह सकते हैं तो कहीं हमारी सरकार बनेगी, ये उन्हें कहने में नहीं क्या बात है, वो तो कहेंगे. असं आहे की आपल्या इलेक्शन कमिशनला हे पुरावे जे आहेत राहुल गांधींच्या वेळेस होते आता तुम्ही हे अधिकृत कोणी पुरावे देणार आहात का इलेक्शन कमिशन? पुरावे मागतायत. ते जाणे आणखी सखोल अभ्यास करतो तिथं आम्हाला 2-3 आठवडे अजून लागतील. त्यानंतर आम्ही इलेक्शन कमिशनला भेटू. आमची काही फारशी अपेक्षा नाही, कारण इलेक्शन कमिशनला राहुल गांधी यांनी सगळे इश्यूज मांडल्यानंतर जी प्रतिक्रिया त्यांनी दिली ती प्रतिक्रिया बघितल्याच्यानंतर त्यांच्याकडून इथं काही वेगळं सहानुभूती किंवा योग्य निर्णय होईल असं दिसत नाही. ते जे पुन्हा सांगतात शपथ द्या, कशासाठी? राहुल गांधींनी स्वच्छ सांगितलं की भारताच्या सभासद म्हणून मी शपथ घेतलेली आहे, आणखी याची काही वेगळी आवश्यकता नाही. घर क्रमांक जो आहे तो 0 दाखवण्यात आला. घर क्रमांक 0 दाखवण्यात आला. त्याच्यावर निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की ज्यांना घरं नाही आहेत त्यांची घर क्रमांक 0 आहे. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीनंतर बीडमध्ये असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते बीडमधून, जिथे पोलिंग बूथवरती काही वोटर्सना येऊ पण देत नव्हते. ही तक्रार होती, आम्ही ती आता इथं घेतली नाही. आणि घर क्रमांकाचं असं आहे की आमच्याकडं आणि विशेषतः राहुल गांधींनी जी माहिती दिली त्याच्यामध्ये अनेक घरं होती की तिथं क्रमांक नव्हतं. पण त्याच्यापेक्षा झोपडपट्टीमध्ये घर आहे, एक व्यक्ती त्या ठिकाणी राहते आणि तिथे 140 लोकांनी मतदान त्या घराच्या नावावर केलेले की जिथे एक व्यक्ती राहते. त्यामुळे या सगळ्याच्या खोलात आम्ही जाणार आहोत.